चला तर आज मी बनवत आहे चिवडा मुरमुऱ्यांचा आहे, भत्त्याचे मुरमुरे आहेत. ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे. तर मी ज्या प्रकारे बनवते त्या प्रकारे ते मला तो खूप चविष्ट बनेल तुमचा चिवडा. चला मग चिवड्याला लागणारे सगळे साहित्य बघून घ्या. मुरमुरे घेतले आहेत मी. ते आधी मी थोडेसे भाजून घेते बारीक गॅसवरती चांगले भाजून घेतले आहे. असं 2-3 वेळेस भाजून घ्या बारीक गॅसवरती. छान असे दाबून बघायचे, असे कडक झाले आता तर मग काढून घ्यायचे. लगेच मी कढईमध्ये तेल टाकलं. तेल चांगलं कडक तापून दिलं, गॅस बंद केला, बारीक केला. बारीक गॅसवर शेंगदाणे चांगले असे तळून दिले, क्रिस्पी छान. बारीक गॅसवरच भाजा, तळून द्यायचे त्यांना चांगले. कलर छान येऊ द्या त्याला आणि ते लगेच चिवड्याच्या याच्यामध्ये टाकायचे. कढईमध्ये छान कलर येऊ द्या, मग टाका. एकदम छान लालसर असे होऊ द्या शेंगदाणे. मी लगेच त्याच्यामध्येच बारीक गॅसवरच पापड्या पण तळून घेतल्या. पापड्या आहेत त्या मक्याच्या पापड्या आहेत. थोड्याच टाकायच्या, जास्त एकदम टाकल्या की लगेच भरभर वर येतात, त्याच्यामुळे त्या थोड्याच टाकायच्या आणि पटकन काढून घ्यायच्या, नाही तर लगेच त्या अशा करपून जातील. अशा प्रकारे मी काढून घेतले आहे आणि त्या पण मी चिवड्यातच टाकल्या आहे, म्हणजे मुरमुरे. अजून चिवडा झाला नाही आहे, मुरमुरे. अशा मी 2 टप्प्यांमध्ये घेतल्या आहेत पापड्या तळून. 2 टप्प्यांनी 3 टप्प्यांनी तुम्ही थोडे करून तळून घ्या. गॅस बारीक कमी जास्त करून घ्यायचा. फुल गॅस नाही करायचा जास्त, नाही तर जळून जातील त्या सगळ्या. छान तळून घ्यायच्या सगळ्या. माझा 1 किलोचा आहे मुरमुऱ्यांचा चिवडा, तर मी त्याप्रमाणे सगळं सामान घेतलं आहे. शेंगदाणे, पापड्या, डाळ्या, खोबरं पण फास्ट गॅसवर टाकायचं नाही, कमीच गॅसवर टाकायचं. पटकन काढून घ्यायचं, नाही तर लगेच, कारण का ते लगेच जळून जातं, त्याच्यामुळे पटकन काढून घ्यायचं. असं लालसर भाजून घ्यायचं खोबरं, पटकन काढून घ्यायचं. ते पण लाईनमध्येच टाकून द्यायचं. त्यानंतर मग लगेच मी डाळ्या घेतल्या. डाळ्या पण चांगल्या लालसर होऊ द्यायच्या, पटकन काढून घ्यायच्या, नाही तर लगेच जळून जातील. बारीक गॅसवरच काम करा. थोडंसं तेल टाकून द्या आणि बारीक गॅसवरच करा. झाल्या माझ्या लाया पण तयार, डाळ्या काढून घेतल्यानंतर मग लाईनमध्येच टाकून घेतल्या डाळ्या पण. लगेच मी एका साईडला मसाला घेतला. त्यामध्ये आहे चिवड्याचा मसाला, लाल मिरची पावडर आणि जिरे घेतले आणि लसूण थोडा ठेचून घेतला आहे. सगळ्यात आधी मी जिरे टाकले त्यामध्ये, मग लसूण टाकला. लसूण आणि जिरे चांगले तडकून दिले. त्यात मी कढीपत्ता आधीच धुवून कोरडा करून ठेवलेला होता. ओला जर टाकला तर तडतड जास्त वाजेल तेलामध्ये पाणी, तर आधीच मी करून घेतला होता सुका कोरडा. कढीपत्त्याला पण छान करून घ्या. माझं इथे थोडंसं तेल कमी पडलं होतं, तर मी नंतर वापस तेल टाकलं होतं. तर तुम्ही अंदाज बघून करून घ्या, तुम्हाला किती तेल पाहिजे किती नाही, तर त्याच्यावर. मसाला पण त्याच्यातच टाकून दिला मी तेलामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचे मिरची मसाले सगळे कढीपत्त्याला. आणि हे सगळं तेल, कढीपत्ता आणि मिश्रण हे सगळं चिवड्याच्या मुरमुऱ्यामध्ये टाकून द्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. मग वरतून थोडं मीठ टाकून द्या चवीनुसार.
असं सगळीकडे पसरवून टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतो. खूप छान झाला आहे आमचा चिवडा. त्यामध्ये मी थोडंसं बाहेरून दुकानातून शेव आणलेली होती डाळ्यांची, ती पण टाकली. अशा प्रकारे बनवशाल तर खूप छान होईल. सगळं हलवून घ्या व्यवस्थित. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि शेअर करा, कमेंट करा. कसा वाटला चिवडा बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा.